नमस्कार, व्हायरल वाणीच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत माला बदकी मॅडम मारडीच्या आहे, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून एक स्वतःची कॉन्व्हेंट उभं केलं आहे मारडी सारख्या गावामध्ये. तर आपण त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि संघर्ष यांची कहाणी जाणून घेऊया. सर्वप्रथम मॅडम, आपलं स्वागत आहे आमच्या व्हायरल वाणीमध्ये. तुमची पार्श्वभूमी काय आहे? हो, माझं सासर मारेगाव आणि माझं माहेर लहान पांढरकवडा, झरी तालुका. तिथे मी एका शिक्षकाची मुलगी होती आणि मला इथे बदकीकडे दिलं होतं. तर घरच्या परिवारामध्ये थोडं वाद निर्माण झाल्यामुळे मला तिकडे आईकडे आई वडील घेऊन गेले आणि त्यानंतर मी काय करायचं ह्या विचारात पडली होती. त्यानंतर मला असं वाटलं की बा आई वडिलाकडे किती दिवस राहायचं, छोटी छोटी 2 मुलं आहेत, तर आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मग करायचं तरी काय. तर हा मोठा मुलगा छोटा असताना याला मॉन्टेसरी नेऊन घातलं. तेव्हा मला आयडिया आली की इथे आपण अशा मॉन्टेसरी पद्धतीची की शाळा जर ओपन केली तर आपल्याला करता येईल. आणि महत्वाचं म्हणजे मला लहान मुलांमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि मग मी तिथून आपल्या कार्याला सुरुवात केली. तुमच्या आयुष्यातील कठीण काळ जेव्हा तुमच्यावर ही परिस्थिती आली आणि ही जबाबदारी आली, तेव्हा तुम्ही तो कठीण काळ कशा प्रकारे हाताळला? तो कठीण काळ असा होता की जेव्हा शाळा सुरू केली 20 विद्यार्थ्यावर, तेव्हा आर्थिक बजेट खूप कमी होता आणि वारंवार आई वडिलांकडून मागावं लागत होतं. आणि त्यांच्या त्या मदतीने त्या कठीण काळाला संघर्षातून एवढं क्रॉस केलं की स्वतःला काही लागत असेल तर ते बाजूला ठेवलं आणि या मुलांना काय जास्तीत जास्त देता येईल ती आजही प्रयत्न चालू आहे की मला माझ्या सुविधेसाठी नाही तर या शाळेतल्या मुलांना काय सुविधा देता येईल याकडे मी अजून जास्त लक्ष दिलं, मनातून हृदयातून लक्ष दिलं आणि आपल्या स्वतःच्या इच्छा मारून आपल्या स्वतःच्या मुलांना आणि शाळेच्या मुलांना जेवढं जास्त चांगलं देता येईल तेवढं देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. समाजात वावरताना एकट्या स्त्रीला कोणत्या सामाजिक आणि मानसिक त्रासाला समोर जावे लागते? समाजात वावरत असताना एकट्या स्त्रीला मानसिक आणि सामाजिक रूपया समोर जाण्यासाठी खूप मोठं मन असावं लागते, खूप मोठी जिद्द पण असावी लागते आणि त्याला सांभाळण्यासाठी आपल्या मनाला वारंवार सांभाळावं लागते की हे मन तू भटकू नकोस, तुला हे कार्य करायचं आहे, तुला यामध्ये समोर जायचं आहे, हे म्हणा तू स्थिर राहा. तर हे मन स्थिर राहण्यासाठी मी अध्यात्मामध्ये सत्संगामध्ये असल्यामुळे त्या अध्यात्माची मला मदत झाली आणि माझी युवा अवस्था असताना या गोष्टीकडे कसं दुर्लक्ष करता येईल, कारण या मार्गात चालताना मला बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर मात देऊन आणि आपली मानसिक स्थिती स्थिर ठेवून मी पूर्णपणे घट्ट राहून आपलं कार्य सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. शाळा सुरू करण्याचा विचार तुमच्या मनात कसा आला आणि या कार्यासाठी तुम्हाला जिद्द कुठून मिळाली? शाळा सुरू करण्याचा विचार मला आला ते लहान मुलामध्ये मला आवड होती शिकवण्याची, म्हणजे लहान मुलं आवडत होते, शिकवण्याची आवड होती. या मुलांमध्ये माझं आयुष्य चांगलं जाईल आणि मी स्वतःच एक काहीतरी अंपायर उभं करेल, या मुलांच्या भविष्य पण निर्माण करीन ते छोट्या मुलांचं आणि माझं स्वतःचं पण काहीतरी अस्तित्व निर्माण करीन. आणि माझा आर्थिक बजेट खूप खालावलेला होता आणि समाजाने मला धुतकारलेलं होतं की हिच्याजवळ काय आहे, ही काय करू शकते, ही कर्ज दिलं हिला तर ही वापस देऊ शकणार नाही, किंवा मानसिक म्हणजे सामाजिकरित्या पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा अलग होता आणि ते म्हणत होते की ही स्त्री एवढी पुढे, ही काय करू शकते, ही एवढी पुढे जाऊ शकत नाही, हिच्यामध्ये ते गुण नाही, ते पेशन्स नाही, हिच्यामध्ये ते ह्युमन सेन्स नाही, अशा अनेक चर्चा व्हायच्या. परंतु मनातून मी विचार केला की नाही, आपल्याला काहीतरी एक अंपायर उभं करायचं आहे आणि असं अंपायर उभं करायचं आहे की आपल्या अंपायर मधून खूप साऱ्या लोकांचा फायदा झाला पाहिजे. लोक आपल्याला कितीही बोलो, आपल्यावर कशीही परिस्थिती असो, परंतु आपण जर जिद्द एखाद्या चांगल्या कार्याची घेतली आणि त्याला जर आपण चिकाटीने केलं तर एक स्त्री काय करू शकते हे आपण समाजाला दाखवू शकतो. आणि तेच मी दाखवून दिलेलं आहे की जे मला उलटे शिदे बोलायचे, घाणेरडे काही हे घालायचे किंवा मी शाळा चालवत असताना शाळेची उलटी टिलटी बदनाम करायचे, या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही देता सत्याच्या मार्गावर जाऊन त्या मुलांसाठी मेहनत किती करता येईल आणि त्या मुलांचं भविष्य कसं निर्माण करता येईल यासाठी माझी पूर्णपणे धडपड राहत होती. आणि त्याचसोबत आपल्या 2 मुलांना चांगले संस्कार देऊन आणि चांगले एज्युकेशन देऊन त्या मुलांनाही शाळेच्या मुलांसोबत चालवलं. आणि हे करत असताना आर्थिक बजेट एवढा खालावलेला होता की समाजातली लोक मला हसत होती की हे काय करू शकते. तर त्यावेळी मला सासरच्या लोकांनी तर काही जमलं नाही, त्यांनी तर तुत्कारलं, आर्थिक बजेट समाजातून असा काही मिळाला नाही.
जो मिळत होता तो कर्जाच्या स्वरूपात घ्यावा लागत होता आणि कर्ज देण्याची त्यावेळी ताकद नव्हती, वापस देण्याची ताकद नव्हती. तर थोडी मदत मला माझ्या वडिलांनी केली, थोडीशी मदत केली, बस एक थोडीशी 25% मदत केली आणि त्या 25%तून आज मी पूर्ण सारं विश्व उभं केलं, पूर्ण शून्यातून विश्व उभं केलं. ते या जिद्दीनं की एक स्त्री काय नाही करू शकत, खूप काही करू शकते, फक्त तिचा संघर्ष तिने जोपासला पाहिजे. त्या संघर्षाला कोणत्या मार्गाने आणि कसं गेलं पाहिजे हा विचार तिने मनात बरोबर केला पाहिजे ना. आपला मार्ग बरोबर आहे की नाही हे परमेश्वराला नेहमी तिने प्रश्न विचारले पाहिजे की मी परमेश्वरा मी इथून चालत आहे परंतु हा मार्ग बरोबर आहे का. तर असं करत करत आपल्या स्टेप चालवत गेली आणि मॉन्टेसरीचा सहारा घेऊन एक एक वर्ग पूर्ण वाढवत गेली आणि शाळेच्या मेहनतीच्या बळावर खूप शाळेची पब्लिसिटी झाली आणि पेरेंट्स खूप सारे पेरेंट्स म्हणजे मॅडम आता तुमच्या शाळेत मुलं टाकायची, आता तुमच्या शाळेत तुमची मेहनत खूप आहे, आमच्या कार्याची पावती मिळत गेली आणि मग ते असं वाढत वाढत गेलं आणि मग समाजाला समजलं की हे स्त्री काय आहे. जेव्हा सासरच्या लोकांनी धुतकारलं तेव्हा त्या घरात हिरा गेला होता पण त्याला त्या हिरेची किंमत नव्हती, त्याने फेकून दिला. परंतु फेकून दिल्यानंतर मी विचार केला की मी तुटली नाही, हिरा तुटल्यानंतर हिरेची किंमत नसते. सोनं तुटलं तर सोनं जोडता येतं परंतु हिरा जर तुटला तर हिराला जोडता येत नाही, तो कायमचा तुटतो. परंतु मला फेकल्यानंतर मी तुटलं नाही, स्वतःला असं आवरून धरलं आणि मी काय करू शकतो हे समाजाला खरंच दाखवून दिलं. एक स्त्री, 2 छोटे छोटे मुलं, कोणाचाही आधार नाही, समाज हसत आहे, आर्थिक परिस्थिती खराब आहे, लोक हसून राहिले काय करताय, याच्यातून अशा कठीण परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा हे मी जिद्दीने हिरिरीने आणि आपली वाट सोडली नाही आणि भगवंताचा साथ सोडला नाही. म्हणजे ज्या परिस्थितीत इतर स्त्रिया हा संघर्षामध्ये मानसिकता सोडून देते त्या परिस्थितीमध्ये तुम्ही संघर्ष करून शून्यातून विश्व निर्माण करून दाखव. कोणी काही बोललं तर आपली मानसिकता खचून जाते परंतु मी आपली मानसिकता खचू नाही दिली, सरळ जास्त लक्ष आपल्या कार्याकडे दिलं की मला हे कार्य या लोकांकडे जर लक्ष दिलं तर मी टेन्शन मध्ये जाईल, माझी मानसिकता माझा ब्रेन काम करणं बंद करेल, हे किती काही करायचे ते करेल पण मला लक्ष इथं द्यायचं, मला इथं लक्ष द्यायचं. त्यांना त्यांनी माझी मेंटॅलिटी बदलवण्याचा प्रयत्न केला. गावामध्ये मला काही लोकांचा त्रास झाला, जशी माझी मानसिकता चेंज करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या मानसिकतेला असं ठामपणे धरून ठेवलं की मला करायचं काय, मला हे शुद्ध शिक्षणाचं विद्यादानाचं पवित्र कार्य करायचं आहे, या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं. आणि आजही त्या मुलांची सर्दी पुसणं, कधी कधी वेळ आली तर पिऊन नसले तर पोटी धुणं, त्यांच्या बसण्या उठण्याची व्यवस्था करणं, या गोष्टीकडे माझं आजही लक्ष आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी कोणत्या अशा आपल्या तुमच्या आवडीनिवडींचा त्याग केलाय? माझे जे छंद होते, मला जी खाण्यापिण्याची इच्छा, काही करण्याची इच्छा, काही चांगले कपडे घालण्याची इच्छा होती, ती सगळी मी मारून टाकली. की मला समजा 1000ची साडी घ्यायची असेल तर मी 200च्या साडीत भागवलं आणि माझ्या स्वतःच्या मुलांसाठी मी किती जास्त चांगलं देता येईल, त्यांना कसं जास्त वर पोहोचवता येईल, शाळेच्या मुलांसोबत त्यांना पण वेल एज्युकेशन कसं देता येईल आणि त्याच्यासाठी त्या पैशाची घडामोड ती कशी करता येईल, याच्यासाठी स्वतःच्या जीवाला मारून आणि बाकी खर्चाला साईडनं ठेवून त्या मुलांना जेवढं जास्त देता येईल तेवढं दिलं. तुमच्या शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी नाते जोडताना तुम्ही कोणते तत्व वापरून यांच्याशी संबंध व्यवस्थित जोपासले? सर्वात महत्वाचा संबंध तर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना मी सर्व घरचा परिवार समजले. पूर्ण सगळ्यांना घरचा परिवार, ते घरापर्यंत येतात, विद्यार्थी घरापर्यंत येतात, टीचर्स घरापर्यंत येतात, छोटे छोटे प्रॉब्लेम मला सांगतात. मी कधीच त्यांना असं अडवलं नाही की तुम्ही घरापर्यंत येऊ नका किंवा असं किंवा मला हे चालणार नाही, असं नाही. मी पूर्ण त्यांना परिवारासारखं सांभाळलं. आणि ज्या शिक्षिका आजही ज्या शिक्षिका येतात, ज्या युवान शिक्षिका आहे, क्वालिफाईड शिक्षिका आहे, त्या येतात तेव्हा त्या असं म्हणतात की मला आई भेटली. त्या आईचे सत्संगातले विचार, मुलांना देणारे सत्संग, मुलांना देणारे सद्विचार, त्यांना देणारे संस्कार आणि सोबतच शिक्षणाची एकदम केअर, या गोष्टी शिक्षकांच्या लोकांच्या लक्षात आल्या. आणि जेंट्स टीचर येऊ की लेडीज टीचर येऊ, माझ्याकडे जास्तीत जास्त मी लेडीज टीचर ठेवते की मला हा अभ्यास आहे की लेडीज मुलांना चांगलं सांभाळू शकते, चांगलं समजावू शकते. त्यामुळे माझी एक भावना होती की माझ्यासारखंच सगळ्या लेडीज, जर मी लेडीज जास्त ठेवल्या तर माझ्यासारखंच सर्व मुलावर प्रेम करतील आणि वारंवार गोष्ट सगळ्या समजावून सांगतील. आणि तोच अनुभव मला आला. हे काम स्त्रियाच चांगलं करू शकतात. त्यामुळे ना माझ्याकडे जेंट्स लोक फार कमी, मी सुरुवातीपासूनच खूप कमी ठेवले आणि आजही माझ्याकडे 15 लेडीज काम करत आहे आणि 3च जेंट्स आहे. तर
आणि त्यांची भावना अशी होती की कोणत्या पालकांनी पैसे दिले, कोणत्या पालकांनी म्हटलं का फी मॅडम थोड्या दिवसांनी देतो, तर ठीक आहे त्यांच्यासाठी थांबून गेलं. आणि आपल्याला आर्थिक बजेट जर काही आला तर आपण इकडून तिकडून काहीतरी घेऊन कर्ज घेऊन असं करून तो बजेट सांभाळला, पण त्या पालकाला आपल्यापासून दूर नाही जाऊ दिला, बरोबर. त्याला सांभाळून ठेवला. आणि असंच टीचर लोकांचं कधी कधी अशी परिस्थिती होती 4, 5, 6, 7 मध्ये की टीचरचा पगार द्यायला मला कमी जायचे, तर मग असेच कुठून तरी आणायचे, कोणाकडून उसने आणायचे, ते द्यायचे टीचरला टाइमवर, की टीचरची मानसिकता नाही खालवली पाहिजे, परंतु त्या पालकाला थांबवायचा, तो आपल्याला जोडून राहायला पाहिजे, तो आपल्याकडे जोडून राहायला पाहिजे. आपण आर्थिक बजेट 4 पैसे आपले व्याजाला गेले तरी चालेल, पण तो आपल्यापासून दूर राहायला पाहिजे, तो समाधानी पाहिजे आणि त्याचा मुलगा आपल्याकडे शिकून आणि संस्कार घेऊन गेला पाहिजे. आणि आजही परिस्थिती अशी आहे, त्या पालकांसोबत जे जुने पालक होते त्यांच्याशी आजही इतके चांगले संबंध आहे की आज ऑफिसमध्ये आले की मुलाला विचारते मॅडम कुठे आहे. जुने टीचर्सचे आजही फोन येते आणि आजही विचारते की मॅडम कुठे आहे, मॅडमला भेटायचं आहे. तर तो जो भाव होता माझा, तो भाव मी सांभाळला की माझ्याकडून पालकांमध्ये काय भाव, टीचरमध्ये काय भाव, असं. तर ते जास्त करून मला परिवारासारखं राहते, मॅडम आपल्याला परिवार समजते, हे ते पालकांच्या समजायचे. आणि शिक्षकांच्या तुम्ही भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे याची खूप काळजी घेतली, हा त्याबद्दल सेवा दिली तुम्ही. हा त्यांची काळजी घेतल्याच्यानं माझी ही जी सेवा होती शाळा चालवण्याची ती चांगल्या रीतीने चालली. म्हणजे त्याच्यावर थोडं काही संकट आलं, अडचण आलं तर त्यांना असं वाटायचं नाही की बा अडचण आली, कारण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे माझ्याकडून. त्यामुळे मी कधी एखाद्या वेळी त्यांना कधी चुकीला म्हटले असेल, पण त्यांना ती गोष्ट समजायची की मॅडमनी कशासाठी आपल्याला म्हटलं, ते बरोबर म्हटलं, आपल्याला अशी या मुलाची कॉफी आहे, असं याचं होमवर्क आहे, तर आपण असं केलं पाहिजे. मॅडमनं मार्गदर्शन केलं तर मग ते मार्गदर्शन त्यांनी फॉलो करायचे. त्यांनाही जोपासलं, त्यांनाही तुटू नाही दिलं, टीचरलाही तुटू नाही दिलं, पेरेंट्सला तुटू नाही दिलं. मुलांना तर बिलकुलच, मुलांमध्ये एवढी आवड आहे की कुठूनही मी दिसली तरी ओरडतात बक्की म्हण. आणि जुने जे 4-5 मध्ये जे मुलं शिकून गेले आणि त्यांनी ते कोणी JEE ला गेले, कोणी इंजिनियर झाले, कोणी MBBS ला गेले, ते मुलं शाळेत येतात आणि मुलाला विचारते ऑफिसमध्ये मॅडम कुठे, आणि मॅडम त्यांच्या समोर आली की ते चरण स्पर्श करतात आणि ते म्हणतात मॅडम तुमच्या शाळेतून शिकून गेलो, तुम्ही दिलेले संस्कार जे आहे ते आमच्या आजही कामात येते. आणि तुम्ही जे आम्ही युवा अवस्थेत आल्यानंतर तुम्ही जे आमच्यावर संस्कार केले की युवा अवस्थेत कसं वागलं पाहिजे, आपण कसं गेलं पाहिजे, ते आम्हाला आजही आठवतात. त्यातल्या कथा, काही गोष्टी ते आम्हाला आजही आठवतात. आणि तुम्ही दिलेले संस्कार जे आहे ते आजही आमच्या सोबत आहे. आणि त्यांना संस्कार देता देता लेडीज टीचरला पण संस्कार दिले की वैवाहिक जीवनात कसं आहे, जर बिघडलं तर त्याला कसं सांभाळता येईल, आणि सामाजिक आणि आर्थिक बजेट जर असलं तर खचून जायचं काम नाही. तर त्यामुळे मला आता आपल्या तोंडाने तर बोलू नये म्हणतात, पण त्यामुळे मला या 25 गावातील सर्व लोक आज छोटी सावित्री म्हणून ओळखत आहे. कोणी छोटी सावित्री म्हणतात, तर कोणी वीरांगना म्हणतात. तर अशा अनेक उपाधी त्यांनी मला दिलेली आहे. तर मी तर तेवढी सावित्री इतकी महान नाही समजत स्वतःला. बस हे कार्य असं शून्यापासून 20 विद्यार्थ्यापासून जी शाळा ग्रामीण भागामध्ये उभी केली आणि त्या शाळेचा कमी फी मध्ये पालकांना आजही फायदा होत आहे. तर त्या एका मेहनतीच्या बळावर, मी फक्त माझी मेहनत होती, माझ्याकडे पैसा नव्हता, फक्त मेहनतीच्या बळावर इथे ज्या शाळा उभ्या झाल्या त्या शाळेच्या कॉम्पिटिशन मध्ये मी फक्त एका गोष्टीने टिकून राहिली आणि ते म्हणजे माझी मेहनत. आणि परमेश्वर म्हणतो की जिथे मेहनत आहे तिथे मी सदा उभा आहे. जेव्हा तुम्हाला आर्थिक टंचाई भासायची त्यावेळेस तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि तुम्ही स्वतःला कसं त्या ऍडजस्ट करून घेतले? तर ही मोठा प्रश्न आहे हा माझ्यासाठी. सर्वात मोठी बाब आहे की पैशाशिवाय काहीच होत नाही आणि पैशाचं काम पैसाच करतो. आणि आर्थिक अडचणी एवढ्या येत होत्या, प्रश्न पडत होता. एखाद्या वेळी घरातलं सिलेंडर जर संपलं तर डोकं गरम होऊन जात होतं की आता सिलेंडर मी भरू कशानं. तर मला आर्थिक बजेटमध्ये माझे बाबा होते, मुलांचे आजोबा माझे बाबा होते, त्या बाबांना मला आर्थिक बजेटसाठी खूप मोठं म्हणजे धैर्य दिलं, खूप खंबीरपणे उभं केलं. माझे बाबा शिक्षक होते, माझे सासरे पण शिक्षक होते. या शिक्षकांच्या याच्यासोबत राहून मी पण एक शिक्षिका बनून त्या मुलांना चांगलं पवित्र विद्यादानाचं कार्य सांभाळते आजही. परंतु आर्थिक बजेट आला की प्रश्न येत होता की मी आता असं जोडू किती, घरात पैसे किती आहे, मग हा खर्च किती आहे, तर टीचरचे पेमेंट आले का, ते आले का. अशा वेळी थोडं डोकं तर गरम होत होतं. परंतु परमेश्वरावर प्रार्थना करत होती की परमेश्वरा आता माझं आर्थिक बजेट आहे, मी तर हे कमवण्यासाठी वाईट मार्ग तर कधीच अवलंबणार नाही, तू माझा मला रस्ता दाखव. तेव्हा मग बाबांना सांगायची, निरोप द्यायची, तर बाबा मला मदत करायचे आणि थोडीफार फी मिळायची त्या फी मधून. आणि थोडेफार बाबांना जास्त परेशान नाही केलं,
जेवढे मला लागत होते तेवढेच मी बाबाला मागायचे आणि बाकी मधून मग फी मधून मी तो बजेट करायचे. आर्थिक बजेट मध्ये जेव्हा मला रूम बांधायचे आहे, जेव्हा मला एखादी बस घ्यायची आहे, तेव्हा मला सासरवरून काहीच मदत नव्हती. तर रूम बांधायची आहे तर काय करायचं, मग मी बँकेचे कर्ज उचलले आणि रूम बांधल्या. दोन रूम करता दरवर्षी कर्ज उचलायचं, 1 वर्षात शाळा चालवता ते पेड करायचं, पुन्हा उचलायचं, पुन्हा रूम बांधायच्या, पुन्हा पेड करायचं. असं 3-4 वर्ष चाललं आणि 4 वर्षानंतर पुन्हा जास्ती कर्ज, म्हणजे बँकेमध्ये आपलं कॅरेक्टर बनलं की ह्या वेळेवर आपलं कर्ज देतात. संजय देरकर भाऊ जे होते त्यांनी मदत केली मला या शाळेला. विश्वासभाऊ नांदेकर जे होते त्यांनी पण मदत केली मला या शाळेला. वामनराव कासावार जे होते त्यांनी पण मदत केली मला शाळेला. आणि आपले उंबरकर राजू भाऊ होते त्यांनी पण मला म्हटलं की ताई कोणती अडचण असेल तरी. आणि जसं अरुणाताई खंडाळकर त्यांनी तर बहुत मदत केली शाळेला. ज्या अडचणी आल्या, कोणी काही माझी आर्थिक बजेटची खिल्ली उडवली किंवा माझं वैयक्तिक जीवनातलं काही भाग असेल ते पेपरला देण्याचा प्रयत्न केला किंवा शाळेचे फोटो काढून कुठे देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अशा वेळी अरुणाताई माझ्यासोबत उभ्या राहिल्या आणि मी पण म्हणजे आपलं धैर्य सोडलं नाही, त्यांची मदत घेतली. या सगळ्या लोकांनी मला मदत केली. आणि मग हळूहळू बँकेचे कर्ज देता मग गाड्या सुरू केल्या. आणि म्हटलं गाड्या, पालक लोक म्हणायला लागले की गाड्या नाही आल्या मॅडम, तर गाड्या आल्या तर विद्यार्थी अजून येईल तुमच्याकडे. आणि पालकाशी माझा संबंध एवढा चांगला होता की माझ्यापेक्षा वयानं मोठे असणारे मला मुलगी म्हणायचे, लहान असणारे मला ताई म्हणायचे आणि आज तर मला सगळे आई म्हणतात. आजचीच या वर्षीच्या गॅदरिंगची गोष्ट आहे. ही सांभाळणारी जी आहे ती आमची सर्वांची आजी आहे, असं या वर्षीच्याच गॅदरिंग मध्ये एका पालकांनी संबोधलेलं आहे. तर त्यांच्याकडून मला वाईट अनुभव कधीच नाही आला, परंतु बाकीच समाजात वावरताना वाईट अनुभव आला. तर आर्थिक बजेटचं कर्ज घेऊन आणि थोडं बाबाकडून सांभाळून कसं याला काटकसर करून, जे आपल्याला संतांनी, माझ्या गुरुदेवांनी जे मला सांगितलं की काटकसर कशी असते आणि जो काटकसरी वागतो तर तो कसा पुढे जातो, हे मला अभ्यास होता सत्संग माध्यमातून. तर मग मी ते काटकसर करू असं हळूहळू पुढे गेला. आणि काही शावकारी पण कर्ज घेतलं आणि त्याचं व्याज खूप बसत होतं, ते पण मी हळूहळू देत गेली. आणि ते शावकारी कर्ज मी मार्डीतूनच घेतला. मार्डीच्या लोकांनी मला त्यावेळी पैसा महत्वाचा असतो, व्याज जरी बसत आहे पण आता आपल्याला काम आहे त्याचं, वेळेला महत्व आहे. आता त्याला 5% त्याच्याकडून आणावे लागे आणि मग शाळेची फी आली तेव्हा त्याला नेऊन द्यावी लागे, 5% नेऊन द्यायला लागे. देताना असं वाटे की आपले 5% जात आहे. आपण एवढी रात्र मेहनत करतो, रात्री पेपर तपासतो, रात्री रिझल्ट शीट करतो, एक्स्ट्रा टाइम मध्ये आपला जो पर्सनल लाईफ आहे तो सुद्धा आपण पूर्ण शाळेला देत आहोत. आणि याच्यात एवढ्या मेहनतीतून 5 रुपये आपले जास्त जात आहे 100वर, तर पण ते द्यावंच लागेल. आणि सगळ्यांचे दिले. आणि आजही अशी परिस्थिती आहे आर्थिक बजेटमध्ये की मला आज आवश्यकता पडली तर मी त्यांच्यापर्यंत न पोहोचता माझा फोन जर गेला की मला 50,000 पाहिजे कुठल्या सावकाराकडून, तर ते मला येतात. कारण तो देण्याघेण्याचा व्यवहाराचा जो विश्वास आहे तो सुद्धा मी त्याला सुद्धा तळा जाऊ दिला नाही. तुमची आर्थिक पारदर्शकता होती आर्थिक व्यवहारात. आर्थिक व्यवहारात खूप स्वच्छ पारदर्शकता होती, बिलकुल आरशाप्रमाणे. आजच्या काळात संघर्ष करणाऱ्या स्त्रियांना तुम्ही काय सल्ला द्याल? आजच्या काळात संघर्ष करणाऱ्या स्त्रियांना तुम्ही एवढा सुंदर सल्ला देईल की कसेही परिस्थिती असो, तुझ्याकडे परमेश्वर आहे, परमेश्वराची भक्तीनं तू शुद्ध मार्गानं आणि शुद्ध अंतरानं आणि सत्याच्या वाटेनं चाल, तू जरूर एक दिवस खरंच झाशीची राणी बनशील. हा संघर्ष करत असताना टेन्शन्स, आर्थिक बजेट आपल्याला कसा करता येईल, आपला विचार आपल्यालाच करायचा आहे. किंवा आपल्यापेक्षा थोडा उच्च कोटीचं जर कोणी भेटत असेल तर त्याचा सल्ला घेऊन, परमेश्वराचा विश्वास घेऊन, त्याची भक्ती करून तो जरूर आपल्याला दाखवेल. आणि एखादी अशा स्त्रिया मला संघर्ष करणाऱ्या भरपूर माझ्यापाशी येऊन रडल्या. जशा आई पेरेंट्स मध्ये होत्या त्या सुद्धा कधी कोणाचं परिवारामध्ये अलग झाले किंवा माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे, माझ्याकडे ती गोष्ट नाही आहे, तर त्यांच्यासाठी मी एवढे चांगले सल्ले दिले त्यांना. स्त्री ही कधीही मागे नाही आहे. आज सावित्रीबाईला दगड मारले पण तिनं तर तो विचार केला असता की मला दगड मारत आहे, शेण मारत आहे, माझी अवहेलना करत आहे, आज मी इथे बसली नसली. हे त्या माऊलीची प्रेरणा आहे, त्या माऊलीमुळे मी बसली. तर तिचा विचार घेऊन हर स्त्री संघर्षाला जर विचारपूर्वक सामोर जात असेल तर तिला माझा सल्ला जरूर राहील आणि तिला मी इतकी प्रेरणा देईल की जरूर ते कार्य करायला लागेल.
माझ्याकडून जुन्या टीचर्स होत्या, त्यांचे आर्थिक बजेट खालावलेले होते. तर मी त्यांना सांगितलं की बाई असं असं आहे, तर जा एखाद्या शाळेवर आणि तिथे अप्लिकेशन टाक, तुला अनुभव आहे, तिथून तुझं पेमेंट सुरू होईल आणि तू उरलेल्या वेळामध्ये तू ट्युशन्स घे आणि तुझं आर्थिक बजेट जेव्हा वाढेल तेव्हा तू अजून उंच आणि मोठं पाऊल टाक. बरोबर. असं मी प्रत्येक स्त्रीला सांगते. आणि स्त्री आहे ना, जे एखादं काही असं करत असेल, जेव्हा तिची निंदा होते, जेव्हा तिला समाज अवहेलना करते, तर त्या निंदेला अवहेलनाला बिलकुल घाबरायचं नाही. जर आपण चांगलं आणि स्वच्छ कार्य करत असेल तर नाही घाबरायचा. तर अशा पद्धतीचा संघर्ष करून मी आज इंडियन स्कॉलर अकॅडमी हे कॉन्व्हेंटचं नाव आहे आणि बत्की कॉन्व्हेंट म्हणून हे ओळखते आणि हे 7व्या वर्गापर्यंत चालत आहे. आणि हे इथे 500 विद्यार्थी आज अध्ययन घेत आहे संस्कारासोबत. जसं सिंधुताई सपकाळची प्रेरणा मला, मी तशा महान स्त्रियांची पुस्तकं वाचायची, त्यामुळे त्यांची मला प्रेरणा मिळत होती. ज्यावेळी मी या गावात शाळा उघडली, 20 विद्यार्थ्यावर सुरू केली, त्यातले 18 आले, 18 शिकले, 2 रडत होते, ते घरी राहिले आणि ते दुसऱ्या वर्षी आले. त्यावेळी मी लोकवर्गणीतून या गावामध्ये छोट्या मुलांची गॅदरिंग पहिल्यांदा घेतली. म्हणजे त्यानंतर इथे छोट्या मुलांची गॅदरिंग कुणीही घेतली नाही, त्या आधी पण घेतली नाही. हा माझा सर्वात महत्वाचा आणि पहिला संघर्ष होता. जेव्हा मी गॅदरिंग घेईन तर तेव्हा मुलांना शिक्षणासोबत कलेला वाव कसा मिळता येईल, कोणत्या कोणत्या कला त्यांच्यामध्ये दडून आहे आणि त्या स्टेजच्या माध्यमातून कशा बाहेर आणता येईल, त्यावेळी मी हा विचार केला आणि घेण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यावेळेस माझ्याजवळ एकही रुपया नव्हता आणि मी विचार केला की या गावात लोकवर्गणीतून मी ते घेणार आणि मी खरोखर ते तसं केलं. आणि लोकवर्गणीतून मी ते गॅदरिंग घेतलं आणि त्याच्यातून मुलांचे सुप्त गुण होते ते बाहेर आले आणि त्यापासून लगातार या शाळेमध्ये गॅदरिंग होत आहे. युट्यूबवर आहे, तुम्हाला कोणाला पाहायचं असेल, प्रेरणा घ्यायची असेल आणि अशा संघर्ष आपल्या जीवनामध्ये असेल तर त्याचं समोर कसं जावं असं तुम्हाला कोणा स्त्रियांना वाटत असेल तर इथे मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या व्हायरल ध्वनी पॉडकास्टला मुलाखत दिली व तुमची संघर्षाची कहाणी आणि तुमच्या जिद्दीची कहाणी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाली आणि यातून अनेक स्त्रिया या प्रेरणा घेतील आणि ते भविष्यातील बत्की मॅडम बनतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. तर या होत्या बत्की कॉन्व्हेंट मार्डीच्या श्रीमती माला बत्की मॅडम यांची संघर्षाची कहाणी आपण जाणून घेतली. तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील संघर्षमय कथा आपण आपल्यापर्यंत आणू आणि अशाच संघर्षमय गोष्टींसाठी आपण आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.